परस्पर उमेदवाराला दिले जातात अगदी अगदी नक्कीच. त्यामुळे नंतर त्याच्यानंतर जाहीर होतं. अगदी नक्की. त्यामुळे पुढचे काही दिवस हे अत्यंत नाट्यमय असणार आहेत. पुन्हा तुमच्याकडे आपल्यासोबत आता ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळुंजू सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी पुढचा संवाद साधूया. सतीशजी, अखेर मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये वाटाघाटीला सुरुवात झालेली आहे आणि इतकंच नाही तर संजय राऊतांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की पुणे, नाशिक, त्याचबरोबर पालघर आणि माफ करा मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली आणि मुंबई या ठिकाणी, ठाणे शिवाय या ठिकाणी तरी एकत्र नक्की लढणार आहेत ते. या सगळ्याचा तुम्ही खरं तर खूप आतुरतेने वाट बघत होतात, याबद्दल तुम्ही व्होकल सुद्धा होतात. या क्षणाच्या अनुषंगाने तुम्ही काय बोलाल? चांगली गोष्ट घडते. आम्ही गेले कित्येक वर्षापासून सांगतो की तुम्ही दोघं जर एकत्र आलात तर त्यांची वाढणारी शक्ती वेगळी असेल. आणि मराठी माणूस कित्येक वर्षापासून या गोष्टीची वाट बघतोय. ही मराठी मनोकामना आहे म्हणून आम्ही गेली जवळजवळ 15 वर्ष सांगत होतो. आता शेवटी नेत्यांनी ते मान्य केलेलं दिसतंय आणि त्याचे परिणाम नक्कीच चांगले होणार आहेत. म्हणजे दोघांची मतांचं जे विभाजन होत होतं ते टळणार आहे आणि दोघांचे काय म्हणतात ते बऱ्यापैकी पोहलेले आहेत एवढ्या सगळ्या मागच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सामंजस्याने निर्णय होतील आणि ही युती बाकीच्या युतींपेक्षा कदाचित वेगळी असेल. कारण बाकीच्या युत्या सुद्धा होत असतात पण त्याच्यामध्ये निवडून आणण्यापेक्षा समोरच्याचा उमेदवार पाडला कसा जाईल आणि आपली संख्या कशी वाढेल त्याचे प्रयत्न केले जातात. ह्या युतीमध्ये ते होऊ नयेत किंवा होणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे. आता बघूया पुढे काय होतंय ते. बर. संदीपजी, तुम्हाला काय वाटतं, खरोखरच या दोघांच्या एकत्र येण्याने खूप मोठी कलाटणी मिळेल का आत्ताच्या घडीला, खास करून मुंबईमध्ये? तुम्ही इतिहासात डोकावून बघितलं, मुंबईच्या बाबतीतच म्हणतो, बाळासाहेब ठाकरे पूर्ण ताकदीने असताना ज्यावेळेला राज ठाकरे शिवसेनेत होते, एकनाथ शिंदे होते, नारायण राणे होते, त्याही काळामध्ये एक हाती मराठी माणसाला सत्ता मिळाली नाही. दरवेळेला शिवसेनेला पहिल्यापासून आपण बघितलं असेल तर युती, आघाडी, तडजोडी हे करत राहावं लागलेलं आहे. 1985चा काळ वगळला तर शिवसेनेला कायम आघाडीचं राजकारण करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, युतीचं राजकारण करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. मराठी माणसाने कधी एक गट्टा बाळासाहेबांना मतं दिली असं झालेलं नाहीये. पण यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की प्रथमच हे दोन भाऊ बऱ्याच वर्षांनी एकत्र येत आहेत आणि अशा वेळेला पहिल्यांदा एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवरती मराठी माणूस मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित येऊन मतदान करू शकतो असा एक अंदाज आपण बांधू शकतो. आता त्या दृष्टिकोनातून राज्यातली समीकरणं पण बघावी लागतील. कारण विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणीची घोषणा झाली, एकाएकी चित्र बदललं. बिहारमध्येही त्याच प्रकारे झालं. मुंबईमध्ये काय घोषणा करतील याचा अजूनही अंदाज नाहीये. तर त्या सगळ्याचा विचार करणं क्रमप्राप्त ठरेलच. पण मराठी माणूस यावेळेला कुठेतरी एकवटून या शिवसेनेला मतदान करेल, मनसेला मतदान करेल असं काही प्रमाणात चित्र आहे. पण महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांच्या विना महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांच्या विना ते पुरेसं असणार आहे का? ते एक गठ्ठा मतदान जर मराठी माणसाचं झालं दोन पक्षांना मिळून एकत्र आलेल्या, तर ते पुरेसं असेल का? नाही, आता हे बघा, ही लढाई आहे. दोन्ही पक्ष पूर्ण ताकदीने याच्यामध्ये उतरणार आहेत. आता त्याच्यामध्ये बघा, तुम्ही मागच्या वेळेला शेवटच्या क्षणाला भारतीय जनता पार्टी बरोबरची युती शिवसेनेची तुटली. त्यावेळेला मनसे स्वतंत्रपणे लढलं होतं. त्यावेळेला उद्धव एक हाती लढले होते. उद्धव ठाकरे एक हाती लढून त्यांनी 84 जागा निवडून आणलेल्या आहेत आणि तेही शेवटच्या क्षणाला वाटाघाटी फिसकटल्यामुळे. याचा अर्थ शिवसेनेचा मुंबईमध्ये बेस आहे का? तर बेस आहे. मनसेचं राज ठाकरे यांच्याकडे प्रचंड करिश्मा आहे. या करिश्म्याच्या जोरावर बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतील. पण मतांच्या दृष्टिकोनातून बोलायला झाल्यास गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने मनसेची मतं खालावत चाललेली आहेत. येणाऱ्या जागाही खालावत चाललेल्या आहेत. मागच्या वेळेला त्यांचे महानगरपालिकेत 7च नगरसेवक फक्त निवडून आले होते आणि मिळालेली मतही अत्यल्प होती. खरे, आणि त्यामुळे तो एक विचार केला. आता मराठी माणूस एकवटल्याचा बेनिफिट यांना मिळू शकतो. बरोबर आहे. पण ही एक चिंतेची बाब असू शकते मनसेचा जो परफॉर्मन्स राहिलेला आहे ते. सतीशजी, एकंदरीत जर बघितलं गेलं तर कुठेतरी अजूनही संजय राऊत यांच्या बोलण्यामध्ये येतं किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याच्या बोलण्यात असं येतं की महाविकास आघाडीने एकत्र मुंबईमध्ये लढावं आणि मनसेला सुद्धा सोबतीला घ्यावं. पण याबद्दल काँग्रेस मुळीच तयार नाहीये असं स्पष्ट दिसतंय. तुमचं मत काय आहे याबद्दल? माझं मत कायम एकच आहे की शिवसेना आणि मनसेनी एकत्र लढावं. बाकी त्यांचा कोणी त्याचा विचार त्यांनी करू नये. हे अर्थात माझं वैयक्तिक मत आहे, हे शिवसेनेचं मत नाही. हे पहिल्यांदा त्याची नोंद घ्या. माझं वैयक्तिक मत पहिल्यापासून आहे की ह्या दोन भावांनी एकत्र लढावं आणि ह्या दोघांनी एकत्र लढण्याचा जो परिणाम होईल तो नक्कीच चांगला होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर असण्याची मला तरी गरज वाटत नाही. मी तर याच्या पुढे जाऊनही असं सांगितलेलं आहे की ठीक आहे, यावेळेला युतीमध्ये लढताय, पुढच्या वेळेला दोन पक्ष एकत्र करा, विलिनीकरण करा आणि पुढची
जी जुनी शिवसेना होती ती येऊन दे. तुमच्या दोघांची प्रचंड ताकद आहे. तुमच्या दोघांचं म्हणजे ठाकरे हा ब्रँड आहे. कोणी किती काही म्हणा, त्या ब्रँडचा आता उपयोग करा. मराठी माणूस वाट बघतोय त्याची. आणि त्याच्यामुळे माझं मत स्पष्ट आहे. मला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही सुद्धा म्हणजे गरज वाटत नाही. बरं सतीशजी, दोन बंधू एकत्र आल्यानंतर सगळ्यात जास्त मोठं चॅलेंज कोणाचं असणार आहे या दोन बंधूंच्या समोर? अर्थात काय आहे माहिती ना, समोरचा जो महाराष्ट्रामध्ये इतर ज्या छोट्या नगरपंचायती, नगरपालिका यांच्या ज्या निवडणुका झाल्या, तिकडचं वातावरण काय होतं हे तुम्हाला जास्ती माहिती असेल. पैशाचा प्रचंड खेळ झालेला आहे. प्रचंड म्हणजे निवडणुकांमध्ये इतका प्रचंड पैसा का ओतला जातो, कशासाठी ओतला जातो, आणि इतका पैसा ओतणारी माणसं नंतर जाऊन खरोखर जनसेवा करणार आहेत का, हा एक संबंध म्हणजे सगळ्याच मतदारांनी विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि तोच प्रकार मुंबईमध्ये सुद्धा होणार आहे. ठाण्यामध्ये तर होणारच आहे, चालू झालेला आहे. ठाण्यामध्ये तर इतका प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वाटला जातो, याचा एकदा कानोसा घ्या ना कोणीतरी, त्याच्यावरती बोला ना. कुठेतरी ही जागरूकता आता यायला पाहिजे. हो, मत विकत घेण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे आणि विकले जाण्याची जी पद्धत सुरू झाली ना, तिला कुठेतरी खीळ बसायला हवी.